कोल्हापूरमधल्या शिये इथल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मुलीच्या मामीच्या भावानंच हे कृत्य केले। गेल्या 3 महिन्यांपासून कुटुंबासोबत राहणाऱ्या नातेवाईकांनी हे कृत्य केले। अवघ्या 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली, आरोपीला अटक केली। अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपलं बिंग फुटेल या भीतीनं हे कृत्य केलं होतं। आज सकाळी शेतामध्ये 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली होती। तर कोल्हापूरमध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। कोल्हापूरच्या शिये इथल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता। दरम्यान गेल्या 3 महिन्यांपासून कुटुंबासोबत राहणाऱ्या नातेवाईकांनाच हे कृत्य केलं। अवघ्या 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली। त्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर या पीडितेच्याच घरी मागील 3 महिन्यापासून राहत असलेला तिचा नातेवाईक दिनेश कुमार साहा, वय वर्ष 25, मूळ जिल्हा कैमूर, राज्य बिहार, हा 3 महिन्यापासून पीडितेच्या घरी राहत होता। यानेच काल दुपारी 5:30 ते 6च्या दरम्यान सदर पीडितेला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण केली आणि तिचा गळा आवळला। त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही तपासात माहिती निष्पन्न झालेली आहे। जवळपास 5 तास या आरोपीकडे चौकशी केल्यानंतर या आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे।